नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन सायली कल्पनाचा आशीर्वाद घेतात आणि ती त्यांना आशीर्वादही देते. त्यावर सायली खूप खुश होते. आता इकडे सायली काम करताना छान गुणगुणत असते. तेव्हा विमल म्हणते की आज काही विशेष, तुम्ही छान गुणगुणताय, खूप खुश दिसताय. तेव्हा सायली म्हणते की हो, आज सगळं माझ्या मनासारखं झालं. तेव्हा विमल म्हणते व्हायलाच हवं ना, कारण तुम्ही सगळ्यांचं मन जपता, मग देवीआई तुमचं मन जपणार नाही का? तेवढ्यात विमलला एक कॉल येतो. तो तिच्या बहिणीचा असतो. तेव्हा सायली विचारते की काय झालं? विमल सांगते की माझ्या ताईचा फोन होता, तिला लिहिता वाचता येत नाही ना, म्हणून तिने मला एक मेसेज करायला सांगितला होता, तो तेवढा फक्त मी करते. आणि तेव्हा अचानक सायलीला एक गोष्ट आठवते. सायली घाईघाईच अर्जुनकडे येते आणि मला एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे असं सांगते. अर्जुन म्हणतो असं एवढं काय आठवलं आहे की तुम्ही इतकी धावत पळत माझ्याकडे आलात? तेव्हा सायली त्याला सांगते की आपण विलासने केलेल्या मेसेजबद्दल बोलत होतो ना, तर विलासला तर लिहिता वाचताच येत नाही. एकदा तो आश्रमात असताना माझ्याकडे मोबाईल घेऊन आला होता, त्याला मेसेज टाईप करायचा होता. तेव्हा अर्जुनला खूपच आश्चर्य वाटतं. सायली पुढे सांगू लागते, अहो त्याला तर मोबाईलमधली इंग्रजी अक्षरंसुद्धा कळत नव्हती. त्याला फक्त माईकच्या चित्रावरती बोट टाकून बोलून मेसेज पाठवता येत होता. अर्जुन म्हणतो म्हणजे त्याला फक्त व्हॉईस नोट पाठवता येत होती, मग त्याने मेसेज करायचा प्रश्नच नाही. आणि मला नाही वाटत की ही गोष्ट दामिनीला माहिती असेल. अर्जुन म्हणतो तुम्ही कोर्टामध्ये साक्ष द्यालच हो, पण अशी कोणीतरी व्यक्ती आहे का की जी कोर्टामध्ये साक्ष देऊ शकते? कारण दामिनी म्हणेल हे सगळं मी तुम्हाला बोलायला सांगितलं आहे. तेव्हा सायली म्हणते की कुसुमताई आहे ना, तिला सगळं माहिती आहे, ती नक्की साक्ष देईल. आणि अर्जुन लगेच कुसुमला फोन करायला सांगतो आणि उद्या कोर्टात हजर राहायला सांगतो. अर्जुन स्वतःशी म्हणतो की दामिनी देशमुख, आता मी जी चेन तयार केली आहे ना, त्याच्यामध्ये आणखी एक क्ल्यू ॲड झाला आहे आणि तोच क्ल्यू आता तुझ्या अशिलाच्या गळ्यामध्ये गळफास म्हणून पडणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली लवकर उठून देवीची पूजा करते, प्रार्थना करते. त्यावेळेस सगळे घरचे जमलेले असतात. तेव्हा अर्जुन सायली कोर्टात जाण्यासाठी तयार झालेले असतात. सायली तसं घरच्यांना सांगते. चैतन्य आणि मधुभाऊ पुढे गेले आहेत आणि आता आम्हीही निघतो. तेव्हा प्रिया लगेच पुढे येऊन देवाची प्रार्थना करू लागते. अर्जुन म्हणतो की खोटारड्या माणसांची देव कधीच प्रार्थना ऐकत नाही. ते म्हणतात ना, मनी नाही भाव आणि देवा मला पाव, तसं झालंय. तन्वी मनातच विचार करते की अर्जुन सायलीला भलताच कॉन्फिडन्स दिसतोय, यांचा फोकस हलवायला पाहिजे. तेव्हा लगेच प्रताप म्हणतो की चांगल्या मोडणीचा हे काय आहे अर्जुन? तेव्हा लगेच प्रिया चक्कर येण्याचं नाटक करू लागते. कल्पना, अश्विन खूपच टेन्शनमध्ये येतात. तिला लगेच पाणी पाजतात आणि त्यावेळेस अर्जुन आणि सायली एकमेकांना खुणवतात, जाऊ दे तिची सवयच आहे असं. तेव्हा कल्पना विचारते अगं तुला असं काय झालं आहे? तेव्हा तन्वी खोटंच सांगते की मला ना पहाटे एक स्वप्न पडलं होतं आणि तेव्हापासून मला जरा गरगरतंयच गं. तेव्हा अश्विन म्हणतो अगं काल तुला मळमळत होतं, आज गरगरतंय, आपण तुझं फुल बॉडी चेकअप करून घेऊयात. अर्जुन म्हणतो की तन्वीचा आजार आहे ना जरा स्पेसिफिक आहे. जेव्हा तिला काही गोष्टी लपवायच्या असतात ना, तेव्हा तिला आपोआप गरगरायला लागतं, तिचे आजार एक एक बाहेर येतात. आता प्रताप म्हणतो अर्जुन हे सगळं आत्ताच बोलायला हवं का? तन्वी म्हणते देवाचा नमस्कार केला तरीसुद्धा मला अस्वस्थच वाटते. तेव्हा अर्जुन म्हणतो की देवसुद्धा म्हणतो की खोटारड्या माणसांनी माझ्याजवळ येऊसुद्धा नाही, म्हणूनच असं होतंय तुला. तेव्हा कल्पना रागतच त्याच्याकडे पाहते. तन्वी नाटकं करू लागते की हा असं बोलतो ना, त्याच्यामुळेच मला असे वेगवेगळी स्वप्न पडतात. स्वप्नातसुद्धा असं वाटतं की सगळेजण माणसं मिळून एका निरपराध माणसाला फाशीची शिक्षा देत आहेत. अर्जुन म्हणतो रिलॅक्स तन्वी, खोटी साक्ष दिली म्हणून कोणी तुला फाशीची शिक्षा देणार नाही आहे. हां, फक्त जेलमध्ये जाण्याची स्वप्न तू बघायला लागू शकतेस. तेव्हा कल्पना अर्जुनवरती रागवते आणि त्याला गप्प बसायला सांगते. अश्विनसुद्धा चिडतो. दादा तुला मी शेवटचं सांगतो या, माझ्या बायकोला या घरामध्ये तिचा मान सन्मान मिळालाच पाहिजे आणि परत जर तिला जेलची धमकी दिली ना, तर गाठ माझ्याशी आहे. आता सायली अर्जुनच्या वतीने अश्विनची माफी मागते. अर्जुन तरीही बोलायचं काही थांबत नाही. अर्जुन म्हणतो की मला असं खरंच वाटतं की तन्वीची ना व्यवस्थित ट्रीटमेंट व्हायला हवी. आपण एक काम करूयात, सिनियरची ओळखीची जी सायकोलॉजिस्ट आहे ना श्रद्धा, तिला बोलूयात का कालचा सायकोलॉजिस्ट त्याला बोलूयात? नाही म्हणजे काय आहे ना, तू पटकन बरी होशील. प्रिया मनातून खूप घाबरलेली असते आणि ती रागातच उठते. काय सिद्ध काय करायचं आहे तुला? की मला मानसिक आजार आहे असं सिद्ध करायचं आहे का? स्वतःची केस बळकट होण्यासाठी स्वतःच्या वहिनीलाच तू असं घाबरवतोयस का? अश्विन तन्वीला शांत बसायला सांगतो. त्यावेळेस अर्जुन आणि सायली दोघेही तिच्याकडे एकटक पाहत असतात.
अर्जुनच्या लक्षात येतं की नेमकी तिचा प्लॅन काय आहे. तेव्हा प्रिया मनातच म्हणते की हा अर्जुन इतका शांत कसा काय, तो आत्ता चिडला तरच त्याचं कोर्टामध्ये लक्ष लागणार नाही. प्रताप म्हणतो, तन्वी तू शांत राहा आणि कोर्टामध्ये जाऊन तुझी साक्ष दे. तन्वी म्हणते, मी तर ते करणारच आहे हो बाबा. मी काय साक्ष दिली आहे ती मला चांगली आठवते आणि तीच साक्ष मी शेवटपर्यंत देत राहणार आहे. हा मुद्दाम असे घाणेरडे खेळ खेळतोय की जेणेकरून मी कोर्टामध्ये कन्फ्यूज व्हावं आणि माझी तब्येत बिघडावी. साक्ष देताना मी गोंधळावी ना म्हणून हे करतोय तो. तेव्हा अर्जुन तिच्याकडे आश्चर्यानेच पाहत असतो. मात्र सायलीला तिच्या बोलण्याचा राग येतो. ती म्हणते की प्रिया, हे असे छुपे वार करत नाहीत, ते थेट खोट्या साक्षीदारावरती वार करतात आणि यासाठीच हा सगळा कांगावा चाललाय ना. अर्जुन म्हणतो, प्रिया फक्त माझं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करते, पण आता जे काही बोलायचं आहे ना ते कोर्टामध्ये बोलूयात, असं म्हणून अर्जुन तिथून निघून जातो. अर्जुन पाठोपाठ सायलीसुद्धा निघते आणि पुन्हा थांबून प्रियाला म्हणते की अर्जुन सुभेदारांचं लक्ष विचलित करणं इतकं सोपं नाही आहे प्रिया, चल भेटूयात कोर्टामध्ये, असं म्हणून तीसुद्धा तिथून निघून जाते. इकडे सर्वजण कोर्टामध्ये जमलेले असतात. त्यावेळेस मधुभाऊ म्हणतात की वाटलं होतं की मला कोर्टाची सवय झाली असेल, पण या 2 वर्षामध्ये इथं जेव्हा कधी येतो ना तेव्हा मनामध्ये भीतीही दाटून येतेच. अर्जुन म्हणतो, पण फार काळ तुम्हाला या परिस्थितीला सामोरं नाही जावं लागणार, लवकरच तुमची इथून सुटका होईल. तो कुसुमला म्हणतो की तुम्हा दोघींनाही लक्षात आहे ना मी काल जे सांगितलं ते, आणि असंच चैतन्याला सुद्धा म्हणतो. तेव्हा सर्वजण त्याला हो असं म्हणतात. आता तन्वी, रविराज, नागराज आणि अश्विन तिथे येतात. रविराज म्हणतो की तन्वी तू ठीक आहेस ना. अश्विन म्हणतो, तिने या हिअरिंगचा खूपच धसका घेतला आहे. रविराज म्हणतो, खरंच आहे, सामान्य माणूस आणि निरपराध माणूस या गोष्टीचा धसका घेणारच. तेव्हा दामिनी त्या ठिकाणी आलेली असते. अर्जुन म्हणतो की दामिनी देशमुख मॅडम, तुम्हाला जरा आश्चर्य वाटलं असेल ना, मी आजची ही डेट अशी स्वतःहून मागून घेतली. दामिनी म्हणते, इतक्या वर्ष मी या क्षेत्रामध्ये आहे त्यामुळे अशा छोट्या छोट्या सरप्राईजची मला सवय आहे. तेव्हा सायली अर्जुनच्या बाजूने बोलते, पण अर्जुन सुभेदार जे आश्चर्याचे धक्के देतात ना त्याची तुम्हाला सवय नसूच शकते. त्यामुळे तुमचं मन घट्ट करून ठेवा, कारण तुमच्या आता खडतर प्रवासाला सुरुवात झालेली आहे. दामिनी हसतच म्हणते की बाळा, या कोर्टामध्ये जेवढी माणसं आहेत, आवारामध्ये जेवढी माणसं आहेत, यांची बेरीज करून जो आकडा येईल ना तेवढ्या केसेस मी लढली आहे आणि जिंकले सुद्धा. अर्जुन सुभेदार काय, कुठलाच वकील मला मात देऊ शकत नाही. अर्जुन म्हणतो, सॉरी, तुमची डील तर फ्लॉप झालीच आहे, पण आजची हिअरिंगसुद्धा तशीच सुपर फ्लॉप होणार आहे. दामिनी म्हणते की कसली डील, पुराव्याशिवाय वकिलांनी बोलणं शोभत नाही. अर्जुन म्हणतो, जिथे पुरावे दाखवायचेत ना तिथं मी पुरावे नक्कीच दाखवेल, पण हे झालेलं डील प्रूफ करत बसण्यामध्ये मी माझी एनर्जी वेस्ट करणार नाही. आणि तिला केससाठी ऑल द बेस्ट देतो. तर मित्रांनो, येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन त्याचं स्टेटमेंट कोर्टासमोर मांडतो. अर्जुन कोर्टाला सांगतो की तन्वी आणि मिस साक्षी यांनी एकमेकींना ओळखत नाही असं मिस तन्वी यांचं स्टेटमेंट होतं, पण मला कोर्टाला काहीतरी दाखवायचं आहे असं म्हणून तो पेन ड्राईव्ह देतो आणि त्यामध्ये असलेला व्हिडिओ तो सर्वांना दाखवतो, ज्यामध्ये तन्वी आणि साक्षी दोघीही कॅफेमध्ये भेटलेल्या असतात आणि तेही विलासच्या मर्डर होण्याच्या अगोदर. अर्जुन सांगतो की त्या दोघीही एकमेकींना चांगल्या ओळखत होता आणि त्यांच्यामध्ये एक डील होतं. ते काय होतं ते मी आता तुम्हाला पुराव्यासहित दाखवतो. तेव्हा प्रिया मात्र खूप घाबरते आणि साक्षी देखील पुरती घाबरलेली असते. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.